काल एका झाकण झुल्याने, ज्याला शेतीतलं स पण माहित नाही, त्याने एक कमेंट केली होती आपल्या पोस्टला की तुम्ही पेरूचा माल फुकट दिला असेल. तर समजून सांगतो पेरूचा माल कसा दिला. ते मालाची क्वालिटी बघा. झाडाला या प्रकारे आपला माल आहे, पूर्णतः गोल माल आहे आणि या प्रकारे माल आहे तयार झालेला. तर याचं आपण काल 80 कॅरेट दिले होते व्यापाऱ्याला, ज्याचा रेट होता 550 रुपयाला प्रति कॅरेट, ज्याचं वजन होतं 16 किलो. म्हणजे दर किती झाला? 34 रुपये 375 पॉईंट, म्हणजे 34 रुपयाच्या वरती दर झाला. मग मला सांगा, मी एवढं सगळं पिकून विकू पण शकतो, तर तुम्ही का विकू शकत नाही? तर समाजामध्ये निगेटिव्ह कमेंट करणारे किंवा निगेटिव्ह गोष्टी सांगणारे खूप लोक येतं. 1 वर्षापूर्वीचा व्हिडिओ काढतील आणि म्हणतील पेरू फेकून दिला. अरे लाजा जरा स्वतःला, आधी बघा तर ती पोस्ट कधी केली आहे ती, किंवा कमेंट करताना विचार तर करा आपल्याला काय कळतं त्या शेतीमधलं. आणि काहीही गोष्टी असू द्या, शेती करा किंवा कोणतंही काम करा, तुम्ही किती पाण्यात आहेत ते बघा ना. आधी स्वतःला बघा आपण बुडायला लागलोय का, आणि त्याच्यानंतर लोकांना बुडवायचा विचार करा. तोपर्यंत बोलू नका जोपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत नाहीत. उगाच उचलायची जीभ आणि लावायची टाळ्याला, असं करू नका. त्याने आपला समाज मागे राहतोय, आपण शेतकऱ्याला मागे ओढतोय, याचं भान ठेवा. आणि पेरू आज पण परवडतोय, काल पण परवडत होता आणि उद्या पण परवडणार आहे. फक्त योग्य नियोजन असायला पाहिजे. उधळीन जीव तुझ्या पायी रमान